वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक झाली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळल्यात। निलेश चव्हाणला मध्यरात्री पुण्यामध्ये आणलं गेलं। सकाळी 10 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेत। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या। मग तिथून विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर घेऊन पोहोचले आणि मग थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली। त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला। वैष्णवी हकवणे मृत्यू प्रकरणामध्ये अर्थात आत्महत्या प्रकरणामध्ये आता जो फरार आरोपी होता निलेश चव्हाण, ज्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, तो फरार होता। मात्र नेपाळ बॉर्डरवरून आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याला पुण्यामध्ये सुद्धा आणलं गेलंय आणि आता अगदी थोड्याच वेळात म्हणजे साधारण सकाळी 10च्या आसपास त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे असं समजतंय। नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेण्यात आलं। फरार असताना आरोपी निलेश चव्हाण नेमका कुठे कुठे लपला होता, आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळी ठिकाणं। पुणे, त्याचबरोबर मुंबई, कर्जत, रायगड, त्यानंतर दिल्ली असा हा निलेश चव्हाण फिरला। त्यानंतर उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये, मग उत्तर प्रदेशच्या सोनोलीमध्ये, त्यानंतर नेपाळच्या भैरवामध्ये आणि मग नेपाळच्या काठमांडूमध्ये सुद्धा तो फिरला आणि तिथूनच बॉर्डरवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर निलेश चव्हाण पोलिसांना नेमका कसा गुंगारा देत होता, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याबाबतचे काही मुद्दे जाणून घेऊया। ऑनलाईन पेमेंट केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल याची निलेशला कल्पना होती। ऑनलाईन पेमेंट टाळण्यासाठी निलेशनं लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगलेली होती। निलेशनं सोबत जवळपास 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगलेले होते। काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले होते। नेपाळमध्ये स्वतंत्र सिम कार्ड त्यानं खरेदी केलं। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड घालून तो त्याचा वापर करत होता, जेणेकरून त्याचं लोकेशन ट्रेस होऊ नये। संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा त्यानं आधार घेतला होता। ऑनलाईन कॉलिंगवरून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी सुद्धा त्यानं संवाद साधला होता। सीसीटीव्हीच्या साहाय्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची त्याला खात्री होती, त्यामुळे खासगी वाहनानं तो प्रवास करत होता। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, आता बावधन पोलिसांकडे ताबा आहे निलेश चव्हाणचा, त्याला कोर्टात सुद्धा हजर करणार आहे तसं समजतंय, या पुढची प्रक्रिया काय असेल? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर बावधन पोलिसांकडे खरं तर आता निलेश चव्हाणचा ताबा आहे। मात्र याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांचं हे जे बावधन पोलीस ठाणे आहे तिथे आता खरं तर निलेश चव्हाणची चौकशी खरं तर सुरू आहे। पहाटे खरं तर निलेश चव्हाणचा ताबा बावधन पोलिसांनी घेतलाय। त्याआधी त्यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याची मेडिकल चाचणी खरं तर केलेली आहे। काही वेळातच निलेश चव्हाणला कोर्टामध्ये खरं तर हजर केलं जाईल, न्यायालयामध्ये नेलं जाईल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणवरती अनेक खरं तर गुन्हे नोंदवले गेलेले पाहायला मिळतात। त्यातील या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा जो हस्तक्षेप आहे किंवा या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा काय रोल आहे याची खरं तर तपासणी आता पिंपरी चिंचवड पोलीस करताना पाहायला मिळतात। कारण निलेश चव्हाणनी खरं तर वैष्णवीचं जे बाळ आहे ते 10 महिन्याचं बाळ आहे ते त्याच्याकडे ठेवलं होतं आणि ते ठेवताना खरं तर त्या बाळाची हेळसांड झाली असा एकंदरीत कसपटे कुटुंबियांनी हा संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप केलाय। त्यामुळे या प्रकरणामध्ये खरं तर निलेश चव्हाणला ताब्यात घेतलंय। मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश चव्हाणकडे वैष्णवीची नणंद असणारी करिश्मा आणि सासू लता यांचे मोबाईल आहे का याचाही खरं तर तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस करता येते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय पुढे येतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कशा पद्धतीने तपास होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र 10 वाजण्याच्या सुमारास त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस खरं तर पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता आहे। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुम्ही असेच जोडलेले राहा तुषार। वैष्णवी हगवणे प्रकरणातील कुणालाच सोडलं जाणार नाही, आरोपींना अतिशय कडक शिक्षा करणार असं वक्तव्य यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे।
अतिशय पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेलं आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला, त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हायगाई याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे। तर हा निलेश चव्हाण नेमका कोण आहे ते सुद्धा आपण एकदा ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पुण्यामध्ये गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये निलेश चव्हाण चर्चेत आलाय। हगवणे कुटुंबियांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा हा निलेशच्या ताब्यात होता। वैष्णवीच्या माहेरचे मुलाला आणण्यासाठी गेले तेव्हा निलेशनं पिस्तूल दाखवून त्यांना धमकावलं। वैष्णवी हगवणेच्या काकांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर निलेश चव्हाण विशेष चर्चेत आला। हगवणे कुटुंबातील वादात सुद्धा निलेश चव्हाण याची आगलावी भूमिका असल्याचा आरोप सातत्याने त्याच्यावर केला गेलाय। वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असलेल्या निलेश यानं मध्यस्थी करताना सुनांविरोधात भूमिका घेतलेली आहे असा सुद्धा आरोप त्याच्यावर आहे। या प्रकरणानंतर निलेशचे विकृत चाळे सुद्धा चर्चेत आले। तो बायकोचा छळ करायचा असं देखील प्रकरण समोर आलेलं आहे। बायकोनं त्या संदर्भात तक्रार सुद्धा केलेली आहे आणि असा हा निलेश चव्हाण फरार होता, मात्र आता त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आरोपी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी आज संपतीये। 23 मे ते 31 मे अशी पोलीस कोठडी आरोपींना सुनावलेली होती आणि त्यामुळे आता आज आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतील। न्यायालयात पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांची 2 दिवसांची पोलीस कस्टडी वाढवून मागतील अशी शक्यता आहे। न्यायालय आज काय निर्णय देतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याशी बोलणार आहोत। तर तुषार, आता आपण बघतोय की आरोपी जो फरार होता निलेश चव्हाण तो तर आता सापडलेला आहे, त्याला सुद्धा कोर्टात हजर केलं जाईल, पण हगवणेंची न्यायालयीन कोठडीची जी मुदत आहे ती सुद्धा आता संपतीये। ही कशी वाढवून घेतली जाऊ शकते? साधारण किती दिवस वाढवून घेतली जाऊ शकते? नक्कीच या प्रकरणातील जे आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि त्यांचे सुपुत्र सुशील हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे आणि दीर, खरं तर यांची जी पोलीस कोठडी आहे ती आज संपतीये आणि त्यांना खरं तर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांची जी पुढे जी कोणती तारीख मिळते किंवा पुढे त्यांना काय मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलीस कस्टडी वाढून मिळण्याची शक्यता खरं तर पोलिसांकडनं वर्तवली जाते। तसं खरं तर त्यांच्याकडनं पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ही माहिती खरं तर पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे। 2 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता आहे। त्यांना दुपारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये नेलं जाईल आणि त्यानंतर ही संपूर्ण सुनावणी होईल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर आजच खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी याच प्रकरणात जो आरोपी सह आरोपी म्हणून ज्याला खरं तर केलंय तो म्हणजे निलेश चव्हाण, खरं तर त्यालाही खरं तर ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणात आता काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार।